नमस्कार, मी वृषाली पाटील 8 PM स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी निलंबित PSI रणजित कासलेंची। धनंजय मुंडेंनाच वाल्मी कराडचा एन्काउंटर करायचा होता असा आरोप कासलेंनी केला। याआधी कासलेंनी कराडच्या एन्काउंटरची ऑफर आपल्यालाच आली होती असा दावा केला होता। स्पष्ट सांगतो, आज असाही गुन्हा दाखल झालाय। धनंजय मुंडेंनाच नको होते वाल्मी कराड, कारण त्यांची काही अंडी पिल्ली ते बाहेर काढणार होते। वाल्मी कराडच्या एन्काउंटरचा प्रयत्न धनंजय मुंडेंकडूनच झाल्याचा दावा निलंबित PSI रणजित कासलेंनी केलाय। एक दिवसाआधी कासलेंनी आपल्यालाच कराडच्या एन्काउंटरची ऑफर होती असं सांगून खळबळ उडवून दिली होती। पण आता कासलेंनी एन्काउंटरच्या प्रयत्नामागे धनंजय मुंडेच होते असा गंभीर आरोप केलाय। मी इंटरव्ह्यू देताना खूप चॅनलला सांगितलं की काय म्हणतात त्याला ताकाला जाऊन गाडगाला पोहण्याचा प्रयत्न केला, परंतु मित्रांनो एन्काउंटर कुणी करण्याचा प्रयत्न केला आणि कुणी केला स्पष्ट सांगतो, आज असाही गुन्हा दाखल झालाय। ते धनंजय मुंडेंनाच नको होते वाल्मी कराड, कारण त्यांची काही अंडी पिल्ली ते बाहेर काढणार होते आणि त्यांचा संबंध आला असता 302 मध्ये आणि आज ते आरोपी झाले असते किंवा होणारही नाहीत कदाचित। त्यांना खूप सपोर्ट आहे। मला त्याच्याबद्दलचं काही माहित नाही। एक मिनिट, रिटायर झालेला निलंबित झालाय का रिटायर झालाय? हा, मग निलंबित झालेल्या एखाद्या अधिकाऱ्याचं कितपत सिरियसली घ्यायचं ते पत्रकार मित्रांनी पण ठरवावं। आपल्याला 5 ते 50 कोटींपर्यंतची एन्काउंटरसाठी ऑफर होती असा दावा कासलेंनी केला होता। आता त्यांनी एन्काउंटर मागे धनंजय मुंडे असल्याचं कासलेंचं म्हणणं आहे। तर धनंजय मुंडेंची कुंडलीच कराडकडे, त्यामुळे एन्काउंटरची ऑफर दिली असेल असं करुणा मुंडे म्हणाल्यात। वाल्मी कराड कोणी साधारण व्यक्ती नाहीये।